नमस्ते भाऊ. सध्या अहिल्यानगराच्या बाजारामध्ये सगळीकडं दिवाळी खरेदीची गर्दी आहे. आणि ही गर्दी किती आहे, बाजारात विकायला काय काय आलेलं आहे हे बघायसाठी आपण कापड बाजार, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शहाजी रोड ह्या भागात फिरलो. तर तुम्ही बी बघा आणि कमेंट करा नंतर. काय कितीला आहे लक्ष्मी? कोणती पाहिजे? लक्ष्मी कितीला आहे? हां, 100 रुपये. भाव 100 रुपये का यावेळेस? वाढलेत का भाव? थोडे वाढले. किती वाढले? साधारण 30%च्या आसपास वाढलेत. हां का? म्हणजे मागच्या वेळेस 60-70 रुपयाला होते बा. आहे का नाही? बरोबर एकदम. तुझं काय नाव आहे? सक्षम. सक्षम काय करतो तू? सक्षम कॉलेजमध्ये. आता इथे बाजारात का दिवाळीची खरेदी करायला? वडील आहे का? अरे वा. मग तू करत नाही काही? नाही, कॉलेजमध्ये. बरं बरं बरं. कितीला आहे रे? 200 आहे. हां, 200ला एक. अरे बापरे. हे अख्खं काही? हां, तोरण महाग आहे का जरा यावेळेस? महाग आहे नाही ना? क्या है कितने का है? 100ला 6. हाँ, 100 रुपये में. सगळं चांगलं आहे. हे कसे आहेत मग पण ते? 30 रुपये. हां, 30 रुपये डझन. क्या पटापटा घ्या जरशी. हे कैसे है? अजून दाखव. लिखा कितने का ये? हाँ, 100 रुपये. 100 रुपये. पण याच्यात काय रिस्क नाही का? हे कशी आहे ते? 100 रुपये डझन. 120 रुपये डझन. हे 120 रुपये. आणि 100 वाले? बर. असं ह्याच्यात काय लाईट लावायचा का? हां हां. खरं सांगायचं तर दिवाळीमध्ये खरेदीचा उत्साह खरंच वेगळाच असतो. म्हणजे तुम्हाला काही जरी घ्यायचं असलं आणि जरी घ्यायचं नसलं तरी बाजारात चक्कर मारायला लई मजा वाटते. म्हणजे ते वातावरण, लोकांची गडबड, खरेदीचे घासाघाशी करताना भाव घासाघाशी. त्याच्यानंतर दिवाळीच्या वेळेस काय होतं की बऱ्याच वस्तू या एरवी बाजारात नसतात त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यासाठी आपला कापड बाजार तर फेमसच आहे. म्हणजे वर्ल्ड फेमस आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. आता हे बघा, दिवाळीची स्टिकर बिकर ह्या काही घेऊन बसलेले आहेत रस्त्यावर. वेगवेगळ्या डिझाईन त्याच्यामध्ये आहेत. बघू आपण काय काय ते. केवढ्याला आहे पट्टी? 40ला. दिवाळीमध्ये अत्तर, परफ्यूम ह्याला लय म्हणजे लय महत्त्व असतं. आणि नगरचं अत्तर म्हणजे फिरोदिया हे 2 दुकानं जे दिसतात, पहिले ते एकच दुकान होतं, त्याच्यानंतर 2 दुकानं झाले. इथलं अत्तर एकदम बेस्ट असतं. त्याच्यानंतर हे तुम्हाला भिंगारवाला चौकात आपण आलेलो आहे. हे आहेत आकाशकंदील. वेगवेगळे आकाशकंदील तुम्ही बघू राहिले. चांगले आकार आहेत, म्हणजे दरवेळेसच असतात चांगले. आणि हे आपला मोची गल्ली एरिया. म्हणजे आपण आता चाललो आहे तिकडं मोची गल्लीकडं. म्हणजे मोची गल्लीची आपण नाही का त्या महावीर कॉस्मेटिक वगैरे तो भाग. हां, आता हे बघा, हे आकाशकंदीलच विकू राहिले आपण. 150चे 2 हां, नाही चॅनलवर आपलं यूट्यूबचं.
हे मेहंदी काढता तुम्ही, काय रेट आहे मेहंदीचा? फक्त रेट सांगा, ते नका दाखव, अशी दाखवतो। एक हाथ का 100 रुपये स्टार्टिंग रेट मांगन पड़ूँ। हाँ, एक हाथ का 100 रुपये आगे पीछे 100 रुपये ऐसा आएगा। मेहंदी आपकी? हाँ। अहिल्यानगरमध्ये दिवाळीची खरेदी बघायची असेल तर तुम्हाला कुठं नाही, फक्त कापड बाजार, मोची गल्ली ह्या एरियामध्ये फिरायचं। दिवाळीचे सगळे ॲटम तुम्हाला इथं दिसणार, म्हणजे पार मेहंदीपासून तोरणापर्यंत, म्हणजे हाताच्या मेहंदीपासून दाराच्या तोरणापर्यंत सगळं काय मिळतं। आता हे जे दुकान आहे महावीर, त्यांच्याकडे तर काय विचारूच नका, जे नाही ते मिळतं। त्याच्यामुळं बिंदास कापड बाजारात यायचं आणि सगळं काय घेऊन जाते दिवाळीसाठीच। प्रॉब्लेम एकच आहे फक्त की इथं आहे ना, पार्किंगचं नियोजन कधीच नीटनेटकं होत नाही। आता महापालिका प्रशासन अतिक्रमणासाठी घुसती, पण आता तुम्ही बघा की गाड्या लावायचं धोरणच नाही, कुठेही गाड्या, कशाही गाड्या लावल्या जातात। तर ही नगरकरांची लय जुनी मागणी आहे की तुम्ही आहे ना, निदान तुमच्या सणासुदीच्या दिवसात तरी गाड्यांचं पार्किंग हे बाहेर करायचं कंपल्शन करा, त्याशिवाय ट्रॅफिक आवरणार नाही। आता आपण जे आहे ना, ती मोची गल्लीतून पुढे जात नाही का आपण, गंज बाजारात मध्ये एक बोळ आहे बघा, त्या बोळीत आहे, तिथं रंगाचे बिंगाचे दुकान आहेत चांगले, तिथं आपण जाणारच आहे। तर हे बघा आता म्हणजे एकदम उत्साह वातावरण, एकदम बेस्ट वाटतं फिरायला, खरं सांगतो मला। तुमचं जर खरेदी झाली असेल तरी आपल्या कापड बाजारातल्या मोची गल्ली आणि इकडं या गल्लीत जाऊन यायचं। बघा हे रंगीबेरंगी काय भारी दिसतंय, मला हे रंग लय आवडतात, खरं सांगतो। म्हणजे दिवाळी सगळ्यांनाच आवडती, पण आपल्या आपल्या आवडीनिवडी। आता बघा ही लक्ष्मी माता मस्त विराजमान झालेली आहे, थोड्याच दिवसात आपल्या घरात येऊन बसणार ती, एकदम भारी। रंगाचे रेट कसे आहेत? रंग तसे 10 रुपये किलो पासून तुमचे घेण्यापासून आहेत। आता त्याच्यामध्ये रंगामध्ये 2 कलर असतात, हा रांगोळी मिक्स कलर एक येतोय आणि हा पावडर कलर येतो। हे 60-70 रुपये किलो येतात, हे 20 रुपये किलो येतात। त्यामध्ये 26 शेड्स आहेत, 26 शेड्स असतात, अरे बापरे, तुमच्या घेण्यानुसार आहे, जसे पाहिजे तसे। फक्त रंग रांगोळीच नाही तर आकाश कंदीलचे सुद्धा तुम्हाला काही लागले, दिवाळीची कुठली खरेदी असेल तर फक्त आपल्याकडेच। बरोबर, त्या हिशोबाने एकदा आतमध्ये बघा, तुम्हाला लक्ष द्या। लक्ष्मीचं काय सध्या हे आहे? लक्ष्मीची तरी बऱ्यापैकी पावसामुळे कमतरता आहे मूर्त्यांची, पण चांगल्यातले आहेत, म्हणजे ज्यांनी बनवलं त्यांनी पण कलाकारी वगैरे भरपूर आहे आणि आपल्याकडे मूर्त्यांची फिनिशिंग वगैरे चांगली मिळते। व्हेरी गुड, व्हेरी गुड। तुमचं दुकान खूप जुनं आहे ना? तरी साधारणपणे आता ही 4थी पिढी आहे गिऱ्हाईक, म्हणजे दुकान चालण्यापासून ही 4थी पिढी आहे। तुझं वय किती आहे? माझं आता 18 वय, म्हणजे आता तरुण पिढीमध्ये दुकान आमचंच असं। बर बर बर, तुझं नाव काय? माझं साई। ओके। पण नको बापू, नगरी यूट्यूब चॅनल 50 रुपये कुठलं? 100 रुपये। कुठलं? 50 कुठले घ्या? 50 होलसेल आहे हे वाला पण। हा, अहो तू आतला दरवाजा नाही, आपल्या आतला तर अशा पद्धतीने आपण कापड बाजार, शहाजी रोड, त्याच्यानंतर बऱ्याच आतमध्ये जात दिवाळीची खरेदी पाहिली आणि विचारपुशीचा आनंद घेतला। आता कारण स्वतः तर काही घेतलं नाही मी, कारण ते कॉन्ट्रॅक्ट आपलं सगळं घरच्यांकडे, म्हणजे मी घेतो पण असं स्वतः नाही जात खरेदीला। तर मला बाकीचे उद्योग भरपूर आहेत ना, त्याच्यामुळं मी या उद्योगात असतो। तर तुम्हाला नगरीच्या वतीने, यूट्यूब चॅनलच्या वतीने दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा, आणि ही दिवाळी सगळ्यांना सुखाची, समृद्धीची आणि यशाची लाभो, ह्याच परत एकदा शुभेच्छा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी यूट्यूब चॅनल। पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे।